अन्नदान हे सर्वात श्रेष्ठ दान कर्मरूपी आशीर्वादाच महान प्रेम भाऊ भुरे वडगाव धायरी क्रांतीसूर्य वंदनीय कै अण्णासाहेब जावळे पाटील यांच्या स्मृती दिनानिमित्त वडगाव धायरी येथील नवरत्न ओल्ड एज होम येथील वृद्धाश्रमातील वृद्ध मातापित्यांना नथुराम गोडसे यांच्या भाची कांताताई देवधर यांच्या हस्ते अन्नदान देत कर्मरूपी आशीर्वाद मिळवले। यावेळी क्रांतीसूर्य वंदनीय कै अण्णाभाऊ जावळे पाटील यांच्या प्रतिमेचे पूजन करत अखिल भारतीय छावा संघटनेच्या वतीने विनम्र अभिवादन करण्यात आले। या विनम्र अभिवादनाच्या वेळी का सोनालीताई भुसारे पाटील, महाराष्ट्र राज्य संपर्क प्रमुख आशिष भाऊ खंडेवाल, महाराष्ट्र प्रदेश प्रवक्ते गणेश राऊत, पुणे जिल्हा अध्यक्ष प्रेमभाऊ भुरे, दत्ताभाऊ यंडे, बिट्टू पंचाळ, विवेक चव्हाण, रियाज बसने, विशाल जमदडे, विठ्ठल कटके व इतर सामाजिक कार्यकर्ते उपस्थित होते। क्रांतीसूर्य वंदनीय कै अण्णाभाऊ जावळे पाटील मराठ्यांचे क्रांतीसूर्य, ज्यांनी मराठीची खरी ज्योत पेटवली, स्वतःच्या जीवाची स्वतःच कुटुंबाची पर्वा न करता ज्यांनी उभं आयुष्य हे लोकसभेसाठी दिलं आणि एक मराठ्यांचा इतिहास रचण्याचे ज्यांनी महान कार्य केले आणि आपलं आयुष्य मराठ्यांसाठी लागलं, त्या मराठ्यांच्या क्रांतीसूर्याचा आज स्मृती दिन, त्यांच्या स्मृतीला उजाळा देण्याचा कार्य अन्नदान रूपी आज केले आणि वृद्ध मातापित्यांचे कर्मरूपी आशीर्वाद मिळवत अण्णासाहेबांनी पेटवलेली ज्योत अबाधित राखण्याचं कार्य सर्व छावे करतील आणि त्यांचा वारसा जपला जाईल असे मनोगत यावेळी साहित्यरत्न डॉक्टर गणेश विठ्ठल राऊत यांनी केले। या कार्यक्रमाचे आयोजन पुणे जिल्हा अध्यक्ष प्रेमभाऊ भुरे व महाराष्ट्र प्रदेश प्रवक्ते गणेश राऊत यांनी केले होते। क्रांतीसूर्य अण्णाभाऊ जावळे पाटील यांच्या स्मृतिदिन नवरत्न ओल्ड एज होम येथे वृद्ध मातापित्यांना अन्नदान रूपी सेवा दिल्याबद्दल संस्थेच्या संस्थापिका सौ अनिताताई राकडे यांनी मनस्वी आभार मानले। अजिंक्य महाराष्ट्र न्यूज सोबत मुख्य संपादक संतोष लांडे।